बऱ्यापैकी सोसायटीमध्ये झिरो मेंटेनन्सची प्रक्रिया पण आपण चालवतो आणि हा आय थिंक चांगली प्रक्रिया आहे. माझ्यामध्ये तुम्हाला 10 स्क्वेअर फूट जास्त मिळालं पेक्षा तुम्हाला मेंटेनन्स झिरो आहे याच्यामध्ये तुमचं भाडं वाढेल आणि तुमचं घराचं व्हॅल्यू पण वाढेल. सेकंड आहे, जर तुम्ही तिकडे राहताय तर राहत असताना पण तुम्ही झिरो मेंटेनन्समध्ये राहत असाल तर तुम्हाला खूप बरं वाटेल की अरे ठीक आहे, नॉर्मल खर्चासाठी जे काय ते कॉर्पस बघून घे. तुम्हाला मेंटेनन्स तरी काढायचं जेवढं तुम्ही आता काढताय. तर बेसिकली मेंटेनन्सचा खूप जास्त त्रास होत नाही आणि आय थिंक याला जनरली कॉर्पस आणि चांगले ॲम्युनिटीज जे खर्च कमी करेल, एक उत्पन्न तयार करू शकतात जे सोसायटीला जाईल आणि त्याच्याने तुमचं मेंटेनन्स कमी होईल. तर हा तुम्ही कॉर्पस राबवू शकतात. आणि हे कसं करायचं आणि याचं आकडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर support@dreamsbuilder.com मध्ये तुम्ही लिहू शकता किंवा आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या किंवा आमच्या ऑफिसला भेट द्या. आणि याच्यासाठी जेव्हा तुमचं व्यवस्थित वेळ असेल बिडिंग करताना किंवा डेव्हलपर निगोशिएशनला, तर याच्यासाठीचं जे काय मदत लागेल ते आम्ही तुम्हाला बनवून देऊ आणि याचा आकडेवारी तुम्हाला आम्ही बनवून देऊ.